कोकणातील एक सुंदर घर, कौलारू घर, दिवे लागणीची वेळ. घरावर मागून डोकावणाऱ्या माडाच्या झाडांच्या सावल्या, शेजारी एखादे आंब्याचे झाड, घराच्या फाटकापासून दिसणारी घरातील पुसट अशी माणसे. माणसे काय, सावल्याच नुसत्या. घरात मात्र लख्ख प्रकाश. कोणीतरी ओसरीत बसलेलं, कोणीतरी खिडकीतून डोकावताना. घराला एक पडवी, त्यात मिणमिणता दिवा, समोर मोठं अंगण आणि लाल माती. कोकणामध्ये आपण गेलो की साधारण अशाच प्रकारची घरं आपल्याला दिसतात. किंबहुना आमचं कोकणातलं वडिलोपार्जित घरही काहीसं अशाच प्रकारचं आहे. कोरा कागद जेव्हा समोर येतो तेव्हा मन कसं शांत होतं. आपण आणि फक्त आपले विचार. मला एकांतात बसायला खूप आवडतं. कधी कधी नव्या ओळी सुचतात, कधी नवं चित्र काढावंसं वाटतं. खूप काहीतरी छान सुचण्यासाठी लागतो तो एकांत. आणि एकांत म्हणजे काही एकटेपणा नाही. एकांत म्हणजे स्वतःहून निवडलेला वेळ, शांतता आणि स्वतःसोबत घालवलेला वेळ. तर एकटेपणा म्हणजे कोणाचीही सोबत नसताना मनात येणारी खिन्नता किंवा नैराश्य. आता एकटेपणाविषयी बोलता बोलता आठवलं कुसुमाग्रजांची एक कविता आहे, एक बाकी एकाकी म्हणून. एक बाकी एकाकी, एक अंत एकांत, एक अडके एकात, एक एकट्या जगात, एक खिडकी एक वारा, एक चंद्र एक तारा, एक नजर एक वाट, एक एकटा एकटाच. किती छान कविता आहे ना. बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये खूप सारे प्रश्न असतात ज्यांची उत्तरं आपल्याला सापडत नसतात. आणि कधीतरी असंच एकटंच असताना आपल्याला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सापडतात. बरेच दिवस अडलेला प्रॉब्लेम सुटतो. असं बऱ्याच वेळा होतं माझ्यासोबत तरी. आणि विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की त्या गोष्टीचं सोल्युशन हे तुमच्याचकडे असतं. हे आपणच शोधून काढलेलं असतं. फक्त आपल्याला त्याची जाणीव होत नाही. जेव्हा आपण त्या गोष्टीवर विचार करतो तेव्हा ते सोल्युशन आपल्याला मिळतं आणि ते आपल्या हातूनच आलेलं असतं. म्हणूनच मला असं वाटतं की एकांत म्हणजे खरं तर आपल्यामधल्याच आपल्याला नव्याने आपल्या समोर आणणे. म्हणूनच की काय, बरेचसे कलाकार, लेखक लिखाणासाठी एकांतातलीच जागा निवडतात. आपल्याकडे जो अमर्याद असा विचार आणि भावभावनांचा खजिना असतो ना, त्यातून अगदी खरी रत्ने शोधून काढतात. आता इथे या चित्रातल्या वातावरणासारखंच संध्याकाळ होत चालली आहे आणि अंधार पडतोय.
प्रत्येकाच्या मनात असं एखादं तरी घर असतंच, ज्या घराची आठवण त्यांना मायेची ऊब देत असते. या घरामध्ये त्यांनी खूप साऱ्या आठवणी जगलेल्या असतात आणि ते घरही अर्थातच त्या सगळ्या आठवणींचा एक साक्षीदार असतं. हळूहळू माझं पेंटिंग पूर्ण होत आलंय. आता हे माझं चित्र कंप्लीट झालेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये असं सांगा आणि तुमचे खूप खूप आभार.